बोलत होते. वळूया पुढील बातमीकडे. देशात हा चीनी HMPV रुग्ण जो आहे तो आजार आला आणि त्याचे 3 रुग्ण आढळले आणि खळबळ माजलेली आहे. आता या चीनी व्हायरसचा सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावर आहे. देश विदेशातून कोट्यावधी लोक कुंभमेळ्याला येतात आणि याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे. 12 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होणार आहे. तर आपण बघतोय प्रयागराजच्या कुंभमेळ्यासाठी म्हणून आता शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा असं या पत्रामध्ये म्हटलं गेलं आहे. चीनी HMPV व्हायरसचे 3 रुग्ण देशात आढळले आणि आता सगळेच सतर्क झालेले आहेत. कुंभमेळ्यामध्ये चीनवरून येणारे साधुसंत किंवा चीनी भाविकांना प्रवेश देऊ नका अशी मागणी करणारं एक पत्रच यावेळेस साधुसंतांनी लिहिलेलं आहे. कारण प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये जगभरातून लोक येतात आणि चीनमधून येणारे भाविक यांना इथं येऊ देऊ नका असं यावेळेस मागणी करताना साधुसंतांनी म्हटलं आहे. श्रीमान नरेंद्र मोदी साहेबांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडे विनंती केली आहे की चीनमधून येणारे सर्व विमानं हे रद्द व्हावेत आणि सुमारे 100 वर्षानंतर पूर्ण कुंभ प्रयाग येथे होत आहे आणि या पर्वणीचा सर्व भाविक भक्तांना लाभ घेण्यात यावा यासाठी आखाडा परिषदेने ही काळजी घेतलेली आहे.